नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुमचं माझ्या या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून सर्वांचं स्वागत करते. तर काल आषाढी एकादशीचा आपला उपवास होता, सर्वांचाच दिवसभर उपवास असतो. तर आता माझा उपवास सोडायचा आहे, तर आज जेवण बनवायचं आहे सर्व उपवास सोडायला, कारण त्यांचा पण उपवास असतो. तर आता पूजा वगैरे मी सर्व केली, माझी आता सकाळची पूजा असते ती आटपली आणि अर्धं जेवण पण माझं करून झालं. इथे कुकर वगैरे लावलं आहे डाळ भाताचा. आर्या कॉलेजला जायचं होतं आर्याला, म्हणून तिला मी चपाती भाजी करून दिली. तिला भेंडी आवडती म्हणून थोडी भेंडीची भाजी आणि चपाती खाऊन गेली ती. तर आल्यावर जेवते बोलली. तर आता त्यांचा उपवास असतो, तर म्हटलं जेवण बनवूया फटाफट आणि देवाला पण आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. कालचा आषाढी एकादशीचा दुसऱ्या दिवशी उपवास सुटतो, तर नैवेद्य दाखवते. पण त्याच्या आधी मला आमच्या शंकराच्या बाजूला मंदिर आहे, तर तिथे विठ्ठल रुक्माईचं पण छान अशी मूर्ती आहे, छान तिथं मंदिर आहे. तर तिथे पण आम्ही जाऊन येऊ. काल जायचं होतं आम्हाला, पण त्यांना टाईम नाही मिळाला, खूप उशीर झाला यायला, तर आम्ही गेलो नाही. तर म्हटलं आज सकाळी तरी जाऊन येऊ, पाया पडून येऊया. तर त्यांच्याबरोबर आता मी पाया पडायला जाते दर्शनाला. मग मी तुम्हाला पण सोबत घेऊन जाते, तुम्हाला पण विठ्ठल रुक्माईचं दर्शन करवते आणि आल्यावर मग बोलूच. आज मी छान मटर पनीरची भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी कांदा भाजून घेतला तेलात, थोडेसे काजू घेतले, मगज बिया वगैरे टाकतात पण ते माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काजू घेतले. आलं लसूण घेतलं आणि मिक्सरमध्ये आता ग्राइंड करणार भाजून छानपैकी. नंतर तेलामध्ये जिरे, थोडेसे खडे मसाले आणि असं फोडणीला देऊन वाटलेला मसाला पेस्ट, काश्मीरी लाल तिखट असं सर्व टाकून मी छानपैकी भाजी करते. पालकची भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी पालक चिरून घेतला, स्वच्छ धुवून घेतला. नंतर मग चण्याचं पीठ टाकलं त्याच्यात आणि थोडंसं खुसखुशीतपणा येण्यासाठी तांदळाचं थोडंसं पीठ पण घेतलं. मग हळद, मीठ आणि मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट हे सर्व टाकून मी मिक्स केलं, भजीचं पीठ तयार केलं. ठेवले आणि खीर बनवते, आता भजी करते की झालं जेवण. बघा इथे पालकची भजी बनवली आहे छान. बटाट्याची भजी वगैरे बनवतोच आपण, पण आता जरा म्हटलं वेगळं काहीतरी, पालकची भजी, पालक होतंच तर पालकची भजी बनवली आहे.
बोला. गुड मॉर्निंग. आता आम्ही रेडी झालोय, पाऊस थांबलाय, तोपर्यंत लगेच जाऊन येतो मंदिरमध्ये. चला. हे बघा, आम्ही मंदिरमध्ये आलो आहोत. शंकराचं मंदिर खूप वर्षापूर्वीचं आहे हे. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. जय सिद्धेश्वर. शंकराचं मंदिर आहे. छान दर्शन झालं आमचं. घरी आलो आता. जेवण सर्व बनून झालंय. इथे मटर पनीरची भाजी बनवली, डाळ आहे, भजी बनवल्या, चपात्या झाल्यात, खीर बनवली आहे, भात बनवलाय. आता देवाला नैवेद्य दाखवते. इथे आता मस्त असे पापड भाजून घेतलेत. उपास सोडला आता आम्ही. छान झाली होती मटर पनीरची भाजी आणि पालकची भजी पण छान झाली होती. तर वेगळं काहीतरी म्हणून आपलं पालकची भजी केली आणि मिरच्या वगैरे थोड्याशा तळल्या होत्या. छान जेवण झालं आमचं. तर आता थोडंसं जरा आराम करते. किचनवरचं सगळं ऑलमोस्ट मी आटपूनच घेतलं. मी हाताहात लगेच सगळी भांडी वगैरे धुवून घेतली होती. तर साफसफाई वगैरे लगेच करून घेतलं जेवलो की. म्हणजे कंटाळा येत, नंतर मग कंटाळा येतो तो किचनकडे बघितला तर. आता चला जरा थोडासा आराम करते. आता आर्या येईल थोड्या वेळामध्ये कॉलेजमधून, तर तिला जेवायला वगैरे वाढते. तर नंतर बोलूया. जर आराम करावं म्हटलं तर मिशोवरून आम्ही ऑर्डर केली होती 4 दिवस आधी. साडीचे बॅग आहेत. तर आज ते ऑनलाईन पार्सल आलं आमचं. तर छान आहे हे. 12 एक डझन आहे. 199ला 12 मिळतात एक डझन. तर आता बघू, मी साईज तर बरोबर वाटते. आता साडी पॅक करणार आहे याच्यामध्ये, तुम्हाला दाखवते. आता हेच काम करत बसणार आहे मी, कारण माझं तर सर्व झालंय. आता मला काही काम नाही आहे आता सध्या.
थोडा वेळ आता हे काम करून टाकते म्हणजे फ्री होईल मी. चला आता ह्याच्यामध्ये मी साड्या भरते, पॅक करते. ही साडी माझी खूप वर्ष झालं, मला नवीन लग्न झालेलं तेव्हा मी माझ्या मावस बहिणीकडे गेलेली. तिने ही साडी दिली होती, छान आहे अजून. अशा साड्या बॅग मध्ये अशा ठेवल्या ना की खूप छान अशा कपाटात पण राहतात, जागा पण जास्त लागत नाही. साड्या पण आपल्याला कोणती पाहिजे तर ती काढता येते, ठेवता येते व्यवस्थित. आता सध्या 12 मागवलेत, अजून छान वाटतील अशा साड्या ठेवल्या ना सर्व एकावर एक. हे बघा, पूर्ण अशी साडी छान बसली, बरोबर परफेक्ट माप आहे त्या साडीचं. आणि बॅग मस्त आहे, पाहिजे तशी आपल्याला कपाटातून काढता येते, घालता येते. आता ह्याला बघते ना, ही साडी बघा, ही साडी माझ्या घराची वास्तुशांती होती तेव्हा त्यांनी मला घेतली होती. 2 कलर आहेत, कॉम्बिनेशन खूप छान आहे, सुंदर आहे. याची बॉर्डर पण बघा किती सुंदर आहे, डिझाईन पण छान आहे. तसे मणी आहेत, खडे आहेत, ते पण निघत नाहीत, छान आहेत. साडी अशी घातल्यावर खूप छान वाटते. बघा, वास्तुशांती आणि पूजा होती तेव्हा त्यांनी घेतलेली, तर मी ही संध्याकाळी घातली होती. आणि सकाळी बहिणीने घेतली होती ती साडी, एक ग्रीन कलरची, ती घातली होती. खूप छान आहे, मरून कलर आहे, क्रीम कलर आणि मरून कलर आहे. काही साड्या कपाटात ठेवल्या होत्या, काही साड्या बॅग मध्ये ठेवल्या होत्या, पण ते काय माहिती नाही पडत मग कोणती घालायची आहे. साईज एकदम बरोबर आहे साड्यांच्या मापाने. हे बघा, हे जे मिशोवरून बॅगा मागवल्या होत्या, त्या साड्या मी सगळ्या आता ह्याच्यात भरल्यात. तर अजून मी मागवल्यात, तर ते आले ना तर मग मी कपाटाचा ब्लॉग करेन. ते भरून वगैरे व्यवस्थित कपाटात लावावं लागेल, तर त्याचा मुहूर्त कधी निघतोय बघूया, तो पण ब्लॉग करेन. तर आता हे तर झाल्यात माझ्या, आता मी ठेवून देते. तर चला, तर व्हिडिओचं मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.